जय श्रीराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या दिव्य ज्योतिष या यूट्यूब चॅनलवरती. कन्या राशी आणि कन्या लग्नाच्या जातकांसाठी 7 जुलै ते 12 जुलै 2026 हा काळ अत्यंत महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. या काही दिवसात अशी ग्रहस्थिती तयार होत आहे की अनेक व्यक्तींच्या आयुष्यात अचानक घडामोडी दिसून येऊ शकतात. विशेष म्हणजे या काळामध्ये काहींना करिअरमध्ये नवीन संधी मिळेल, तर काहींना आर्थिक दिलासा मिळेल. काहींना नातेसंबंध आणि आरोग्य बाबतीत देखील अधिक सावध राहण्याची गरज या काळामध्ये भासणार आहेत. विशेष करून कन्या लग्न आणि कन्या राशीवाले जातकांसाठी आजच्या काळात प्रत्येकाच्या मनात काही समान प्रश्न असतात. ते म्हणजे नोकरी मिळेल, व्यवसायात फायदा होईल का, पैशाची अडचण कमी होईल का, लग्न किंवा प्रेम संबंधांमध्ये सकारात्मक बदल होतील का, आणि विशेष म्हणजे परदेशात जाण्याचे योग आहेत का, आरोग्य कसे राहील, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या ग्रहगोचराच्या आधारे संपूर्ण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. सर्वप्रथम कन्या लग्न आणि कन्या राशीवाल्या जातकांसाठी कर्मस्थानामध्ये म्हणजे दशम भावामध्ये सूर्य भगवान गोचर करत असल्यामुळे या काळामध्ये तुमच्या कामाला प्राधान्य देण्याची वेळ येऊ शकते किंवा कामाला प्राधान्य देण्याचा काळ सुरू झालेला असणार आहे. मेहनतीला योग्य दिशा दिली तर नक्कीच त्याचे फळ तुम्हाला या काळामध्ये मिळू शकते. मात्र नशिबावर अवलंबून न राहता नियोजन आणि सातत्य ठेवणे तितकेच महत्त्वाचे असणार आहे या मिथुन राशीच्या सूर्य भगवंतामुळे कन्या राशीवाल्या जातकांना. त्याच्यानंतर बुध भगवान जे की स्वतःच्याच राशीमध्ये वक्री अवस्थेमध्ये राशी परिवर्तन करून स्वतःच्या मिथुन राशीमध्ये असल्यामुळे या काळामध्ये जुने तुमचे अपूर्ण कामे पूर्ण होऊ शकतात या सूर्य आणि बुधाच्या युतीमुळे. विशेष म्हणजे अडकलेली कागदपत्रे, जुने संपर्क आणि पुन्हा समोर या काळामध्ये येऊ शकतात. त्यामुळे कोणतीही माहिती न तपासता निर्णय घेऊ नका. विशेष करून कोणताही करार, गुंतवणूक किंवा आर्थिक व्यवहार करताना व्यवस्थित सर्व पद्धतीने कागदपत्र व्यवस्थित पद्धतीने हाताळून किंवा व्यवस्थित पद्धतीने वाचून समोर जाणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे कन्या राशीवाले जातकांना या सूर्य आणि या वक्री बुधाच्या गोचर अवस्थेमध्ये. त्याच्यानंतर गुरु भगवान जे की लाभ भावामध्ये स्वतःच्या उच्च राशीमध्ये या काळामध्ये गोचर करत आहेत. विशेष करून स्वतःच्या उच्च राशीमध्ये गुरु भगवान या काळामध्ये गोचर करत असल्यामुळे तुमचे अनेकांसाठी हा उत्पन्न वाढीचा संधीचा काळ म्हणजे संधी निर्माण करण्याचा काळ असणार आहे कन्या राशीवाल्या जातकांना. विशेष करून या 5 दिवसांसाठी ज्यांना नोकरीत पगारवाढ पाहिजे आहे, व्यवसायात नवीन ग्राहक किंवा अतिरिक्त कमाई यायची अपेक्षा आहे, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. विशेष करून या काळामध्ये तुमची सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊन तुमच्या मनासारखी सर्व कामं घडताना बघायला भेटणार आहे. मात्र आलेला पैसा योग्य ठिकाणी वापरणे आणि अनावश्यक खर्च टाळणे हेही तितकेच महत्त्वाचे असणार आहे कन्या राशीवाल्या जातकांना. कारण की व्ययस्थानात शुक्र केतू सिंह राशीचा असल्यामुळे भौतिक गोष्टींकडे खर्च देखील या काळामध्ये होताना बघायला भेटणार आहे. 12व्या स्थानातील म्हणजे व्ययस्थानातील शुक्र आणि केतू भगवंताची युती सांगते की काही खर्च अपरिहार्य असते, म्हणजे ते करावेच लागते. जसे की आरोग्य, प्रवास, घर किंवा कुटुंबासाठी खर्च या काळामध्ये होणारच आहे. तो तुम्ही कितीही टाळण्याचा प्रयत्न केला तरी तो होणारच आहे. त्यामुळे या काळात बजेट बनवून खर्च करणे तुमच्यासाठी किंवा प्रत्येक कन्या लग्न कन्या राशीवाल्या जातकांसाठी सर्व बाजूने फायदेशीर असणार आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचे म्हणजे शनी भगवान जे की मीन राशीमध्ये सप्तम स्थानामध्ये या काळामध्ये गोचर करत आहेत. सप्तम स्थानामध्ये मीन राशीचे शनी भगवान गोचर करत असल्यामुळे या काळामध्ये नातेसंबंधांमध्ये संयम ठेवणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. विशेष करून प्रत्येक गोष्टीला लगेच प्रतिक्रिया देण्याऐवजी समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐका. अनेकदा छोट्या गैरसमज मोठ्या वादाचे रूप देखील या काळामध्ये घेताना बघायला भेटणार आहे. अनेकदा छोटासा गैरसमज पण वादाचं रूपांतर घेईल, पण त्या वादाचे कारण देखील तुम्हाला समजणार नाही आणि यामुळेच बऱ्याच वेळेस तुम्ही गोंधळून जाऊन चुकीचे निर्णय आणि चुकीच्या व्यक्तीवरती विश्वास ठेवून छोट्या मोठ्या गैरसमजाचे मोठ्या वादात रूपांतर या काळामध्ये करू शकतात. त्यामुळे शांत संवाद अनेक समस्या तुमच्या या काळामध्ये सोडू शकतात. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे राहू भगवान जे की 6ष्ठ स्थानामध्ये या काळामध्ये गोचर करत आहे. राहू भगवान 6ष्ठ स्थानात गोचर करत असल्यामुळे स्पर्धा परीक्षा, कोर्ट कचेरी, नोकरी, स्पर्धा किंवा विरोधकांशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला सर्व बाजूने प्रयत्न तुम्ही चालू ठेवले पाहिजे आणि या प्रयत्नांना तुम्हाला सर्व बाजूने या काळामध्ये यश मिळताना बघायला भेटणार आहे. पण शॉर्टकटचा मोह टाळणं अत्यंत गरजेचं असणार आहे. कारण की इथं सूर्यबुध, इकडे चंद्रमंगळ हा तुम्हाला उतावीळपणा देणार आहे. विशेष करून या काळामध्ये विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी योग्य नियोजन करणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. कारण की मोबाईल, सोशल मीडियावर जास्त वेळ वाया घालवल्यास एकाग्रता तुमची कमी होऊ शकते. विशेष म्हणजे या काळामध्ये तुमचा हा अष्टम स्थानाचा आणि पराक्रम स्थानाचा मालक होऊन मंगळ भगवान भाग्यस्थानामध्ये वृषभ राशीचे गोचर करत असल्यामुळे या काळामध्ये तुम्ही विद्यार्थी वर्ग विशेष करून शॉर्टकट मारण्याच्या मार्गात असतील. ऍक्सिडेंटल घटना घडू शकते. थोडंसं इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू तुमच्या या मंगळ भगवंताच्या गोचरमुळे खराब होताना बघायला भेटणार आहे कन्या राशीवाल्या जातकांना. पण या काळामध्ये तुमचा पेशन्स वाढणं गरजेचं असणार आहे. पण स्टॅमिना आणि एनर्जी तुमची वाढणार आहे. काम करण्याची जिद्द आणि काम करण्याच्या बाबतीत ठिकाणची तुमची एनर्जी खूप जास्त या काळामध्ये वाढणार आहे.
विद्यार्थ्यांसाठी तुम्ही कुठेही म्हणजे सोशल मीडिया किंवा बिनाकामीच्या गोष्टींवरती वेळ वाया न घालवणं तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. कारण की वेळ वाया घालवल्यास तुमची या काळामध्ये एकाग्रता कमी होणार आहे. दररोज ठराविक वेळेसाठी किंवा ठराविक वेळ अभ्यासासाठी राखून ठेवणे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. व्यवसाय करणाऱ्यांनी जुन्या ग्राहकांशी पुन्हा संपर्क साधावा. अनेकदा नवीन ग्राहक शोधण्यापेक्षा जुने ग्राहकच तुम्हाला मोठी संधी देताना या काळामध्ये बघायला भेटणार आहे. आणि हा काळ या 5 दिवसांपासून म्हणजे 7 जुलै ते 12 जुलै या काळापासून बघायला भेटणार आहे. नेटवर्क वाढण्यासाठी हा 5 दिवसाचा काळ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. विशेष म्हणजे 7 जुलै रोजी तुम्ही भावनिक निर्णय टाळणं गरजेचं आहे. त्याचे कारण म्हणजे शनी भगवान चंद्र भगवंताची युती सप्तम स्थानामध्ये असणार आहे. 8 जुलै 9 जुलै रोजी तुम्ही आरोग्याची किंवा आरोग्य म्हणजे गाडी चालवताना अत्यंत काळजी घेणं महत्त्वाचं असणार आहे. कारण की चंद्र भगवान तुमच्या अष्टम स्थानामध्ये मेष राशीमध्ये या काळामध्ये गोचर करत आहे. त्याच्यानंतर ते चंद्र भगवान 10 जुलै ते 11 जुलै या काळामध्ये वृषभ राशीमध्ये म्हणजे मंगळ भगवंतासोबत गोचर करत आहे. 10 जुलै 11 जुलै चंद्र भगवान मंगळ ग्रहांसोबत युती करत असल्यामुळे या काळामध्ये सर्वात शुभ म्हणजे सर्वात महत्वाचा संपूर्ण कालावधीतील सर्वात 2 शुभ दिवस ठरू शकतात. ते म्हणजे 10 जुलै 11 जुलै. वृषभ राशीत चंद्रमा स्वतःच्या उच्च राशीत असल्यामुळे या काळामध्ये तुमचे प्रवासासाठी धार्मिक कार्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे नवीन काम सुरू करायचे आहे, मुलाखत द्यायची आहे, विशेष म्हणजे महत्वाची भेट, आर्थिक निर्णय किंवा प्रवास या सर्व गोष्टींसाठी अत्यंत अनुकूल काळ असणार आहे. वृषभ राशीचे चंद्रमा उच्च राशीत आणि त्या ठिकाणी मंगळ भगवंताची युती ही 10 जुलै 11 जुलै हा काळ. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे 12 जुलैच्या दिवशी मिथुन राशीमध्ये चंद्र भगवान या काळामध्ये गोचर करत आहेत. सूर्य आणि बुधासोबतची युती करिअरच्या संबंधाने सर्व पद्धतीने आनंदाची बातमी मिळवून देण्याची असणार आहे. पण या काळामध्ये भावनिक उतार चढाव, ओव्हर कॉन्फिडन्स किंवा बोलण्या चालण्यावर कंट्रोल ठेवणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. कारण की या काळामध्ये प्रत्येक कन्या लग्न आणि कन्या राशीच्या व्यक्तींनी 3 गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचे असणार आहे या 5 दिवसांसाठी. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणताही निर्णय घाईत ठेवू नका, पैशाचे योग्य नियोजन करा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे सर्वात शेवटची, कुटुंबातील तसेच सहकार्यांशी संवाद तुमचा सर्व बाजूने चांगला ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. या काळामध्ये काही महत्त्वाच्या बाबतीत तुमच्या संबंधाने काही नकारात्मक गोष्टी किंवा चुकीच्या गोष्टी घडू नये त्यासाठी शास्त्राने काही उपाय दिलेले आहेत. कन्या राशीवाले जातकांनी प्रत्येक बुधवारी भगवान गणेशाला दुर्वा अर्पण करा. ओम गंग गणपते नमः या मंत्राचा जप करणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. त्याच्यानंतर विशेष म्हणजे गरजू विद्यार्थ्यांना वही किंवा पेन दान करा. आणि शास्त्राने या 5 दिवसांसाठी काही शुभ दिवस, भाग्यांक आणि काही शुभ रंग देखील दिलेले आहेत. या सर्व गोष्टींचे पालन तुम्ही व्यवस्थित पद्धतीने केले, जसे की भाग्यांक असणारा दिवस तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे. शुभ दिवस दिलेले 5 दिवसांपैकी कोणते दिवस शुभ आहे त्या दिवशी तुम्ही शुभ कार्य करणं अत्यंत असणार आहे. आणि त्याच शुभ दिवसाच्या संबंधाने दिलेले शुभ रंगाचे तुम्ही वस्त्र धारण केले तर तुमच्या संबंधाने येणारे कामांमध्ये त्रास किंवा येणाऱ्या मिळण्याच्या फायद्याच्या बाबतीत होणारे त्रास तो देखील कमी होणार आहे. त्यातील सर्वात महत्वाचं म्हणजे या 5 दिवसाच्या संबंधाने शास्त्राने काही महत्वाचे शुभ रंग दिलेले आहेत. त्यातील सर्वात महत्वाचा म्हणजे हिरवा रंग, पांढरा रंग आणि फिक्कट पिवळा रंग. हे 3 कलर या 5 दिवसासाठी अत्यंत शुभ रंग असणार आहे. त्याच्यानंतर भाग्यांक असणार आहे या 5 दिवसाचा 5 जुलै 6 जुलै 9 जुलै. हे 3 दिवस अत्यंत फायदेशीर असणार आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे शुभ दिवस देखील दिलेले आहे, ते म्हणजे 10 जुलै 11 जुलै 12 जुलै. हे 3 दिवस कन्या लग्न कन्या राशीवाले जातकांना खूप जास्त फायदेशीर असणार आहे. विशेष करून एकंदरीत या 5 दिवसांच्या बाबतीत जर विचार करायचे झाले तर हा काळ योग्य नियोजन, संयम आणि सातत्य ठेवणाऱ्यांसाठी प्रगतीचा ठरू शकतो. ग्रह तुम्हाला संधी दाखवतात, पण त्या संधीची यशात रूपांतर करण्यासाठी योग्य वेळ, योग्य कृती करणे हेच सर्वात महत्त्वाचे असणार आहे. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन माहिती पाहिजे असेल तर आमच्या दिव्य ज्योतिष या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आणि अशाच आपल्या देखील काही महत्त्वाच्या प्रश्नांसाठी नक्कीच कमेंटद्वारे आपले प्रश्न आम्हाला कळवा. प्रयत्न करू आपल्या प्रश्नांचे किंवा आपल्या दिलेल्या राशीचे अशा सविस्तर पद्धतीचे राशीफल देण्यासाठी. आजच्यासाठी एवढेच. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसाठी. तोपर्यंत जय श्रीराम.